आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली होती. मग आता त्याच्यानंतर हा दुष्काळात 13वा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे. त्यांनी केलेली मदत पोचते का? ते पोचलेलीच नाहीये. कर्जमाफी तर सोडूनच द्या, पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे. कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल, पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये. आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे. म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा, भाजपकडे पर्याय कोण आहे? कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार. हीच परिस्थिती भाजपची. एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार. गेल्याही वेळेला तेच, त्याच्याही गेल्या वेळेला तेच. म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लॉन्च करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे, घासला की तुमचं स्वप्न साकार होईल. पण किती वेळा हात जिजला, पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये. माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे. आणि आम्ही जे सगळे एकत्र येत आहोत एका विचाराने येतो आहोत. ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत, ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत. हुकुमशाही, आम्हाला या देशाला हुकुमशाह नको आहे. आणि हुकुमशाहीला एकच पर्याय होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही. आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची आहे. हाच आमचा पर्याय आहे. आमच्या डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज आम्ही सगळे देशभक्त आहोत. सगळे आहेत. मी तर सगळ्या राज्याला आवाहन करतोय, कारण देश खूप मोठा आहे. ठेवा तूर्त या निवडणुकीपुरतं तुमचं जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देशभक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा. कारण देश टिकला तर आपण टिकू आणि आपण टिकलो तर मग धर्म कसा टिकवायचा तो आपण कधी बघू शकतो. आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. आणि जे माझे आजोबा सांगायचे की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेव. देश, आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे, पण देशसेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे. आज